नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी थोडक्यात तुम्हाला आज खोडवा व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं किंवा खोडवा का घ्यावा, का ठेवावा याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. आपण ऊस उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून किंवा रिकव्हरी वाढीच्या दृष्टिकोनातून लागणी एवढंच खोडव्याला महत्व आहे. त्याचं कारण असं आहे की लागणीच्या जवळपास 45% पर्यंत 40 ते 25% क्षेत्रावर खोडवा ठेवला होता जनरली. परंतु आपण जर महाराष्ट्र राज्याची आकडेवारी बघितली तर खोडव्याचं उत्पादन ॲव्हरेज 25 ते 30 टन एकरी ॲव्हरेज पडतं. काही ठिकाणी नियोजन आहे, परंतु जनरली जर ॲव्हरेज पाहिलं 40 ते 45% क्षेत्रावर खोडवा, त्याचं ॲव्हरेज 25 ते 30 टन ॲव्हरेज निघतं. मग आता खोडवा उत्पादन जर 50 टन ते 100 टनापर्यंत गेलं तर फार मोठा बदल त्या ठिकाणी ऊस उत्पादन आणि साखर उत्पादनाच्या दृष्टिकोनातून होणार आहे. तर त्यासाठी खोडवा व्यवस्थापन व्यवस्थित जर केलं तर फार मोठा बदल घडून येईल. त्यामध्ये खोडवा घेण्याचे फायदे काय किंवा खोडवा, पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की खोडवा का ठेवावा. त्याचं कारण असं आहे की लागण तुटून गेल्यानंतर आपण जर पाहिलं तर खोडवा घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी पूर्व मशागतीची गरज नाही आहे. म्हणजे नांगरट करणे, दोनदा नांगरटणे, दोनदा कल्टिवेटर मारणे, एकदा रोटावेटर मारणे, सरी सोडणे. खोडवा घेत असताना हा खर्च किंवा ती कामं करावी लागत नाही, त्याचा खर्च वाचतो. सरी सोडणे म्हणा किंवा बेन असेल, बेण्यासाठी 1-2 टन बेनं लागणार असेल तर त्याचा खर्च 3000 रुपये टनाने पकडला तर 6000 रुपये तो खर्च वाचतो. सरी सोडणे वगैरे तो खर्च साधारण 7 ते 8000 रुपये वाचतो. किंवा लागणीचा खर्च आहे 4 ते 5000 रुपये इकडे लागणीचा खर्च आहे, तो खर्च वाचतो. त्यानंतर खोडवा घेत असताना आपण त्या ठिकाणी 5टाच आच्छादन करतो, 5च ठेवतो. त्याच्यामध्ये 5टाचं एक साधारण 3 टनापर्यंत सेंद्रिय खत त्या ठिकाणी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट फुकट मिळते. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपले साधारण 30 ते 35 हजार रुपये एकरी, लागणीच्या 30 ते 35 हजार रुपये एकरी बचत होती त्या ठिकाणी. आणि खोडवा हा मुळी तयार असल्यामुळे खाली खोडवा 1.5 महिने साधारण लवकर तयार होतो, लवकर तोडणीची 1.5 ते 2 महिने. हे सगळे जर पाहिले बघितले आपण तर त्यासाठी 1 लागण आणि 2-3 खोडवे घ्यावे अशी शास्त्रीय दृष्टिकोनातून शिफारस आहे. विद्यापीठ किंवा खोडवा केंद्र किंवा VSI तशी शिफारस द्यावी. तर त्यामध्ये खोडवा जर आपण घेतला तर 50% खर्चामध्ये बचत त्या ठिकाणी होती. अतिशय महत्वाचं की हा झाला विषय खर्चाच्या बाबतीत. परंतु खोडवा उत्पादन कमी येण्याच्या कारणाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी एक 4-5 कारण आहेत. त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं कारण आहे की शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी हा लागणीकडेच मुळात दुर्लक्ष करतो. त्यामुळं खोडव्यामध्ये रोगकीड वाढणं किंवा तोतळा वाढणं ह्या गोष्टी होतात. एकरी ऊसाची संख्या त्या ठिकाणी आपल्याला 40 ते 45 हजार तुटताना मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की लागणीकडे दुर्लक्ष शेतकऱ्याचं, तर खोडव्याकडे कधी लक्ष दिलं जाणार. तर त्यासाठी लागणीकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर खोडवा पण त्या ठिकाणी चांगला येऊ शकतो. तर एक खोडव्याचं उत्पादन कमी येण्याचं हे कारण आहे की लागणीकडे दुर्लक्ष, त्यामुळे तुटाळ वाढते खोडव्यामध्ये, कीड रोग वाढते, त्यामुळे उत्पादन खोडव्याचं कमी निघतं. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे खोडव्याचं पाचट जाळलं जातं. तर पाचट अतिशय महत्वाचं आहे. सेंद्रिय पाचटामध्ये घटक असतात, NPK असते, नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश असते, सिलिकॉन असते, सेंद्रिय कार्बन असते. तर त्यामुळे जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकता कमी होते जर पाचट जाळलं तर वरच्या टॉपसॉइलमध्ये, आणि उत्पादन त्या ठिकाणी कमी निघतं. हे कारण आहे खोडव्याचं उत्पादन कमी निघण्याचं कारण. त्यानंतर
ऑक्टोबर ते फेब्रुवारी या दरम्यान तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवला गेला पाहिजे. फेब्रुवारी नंतर जर खोडवा ठेवला तर त्या ठिकाणी कोळकिड वाढते, त्यानंतर फेब्रुवारी नंतर तापमान वाढतंय, त्यामुळे फुटवा कमी निघतोय, कोळकिडीमुळे फुटवा कमी निघतोय. हे एक कारण आहे खोडव्याचं उत्पादन कमी निघण्याचं. चौथं कारण आहे, जर खोडवा तोड खरडून झाली नाही, जमिनीला जर तोड झाली नाही आणि जर कांड अर्ध 1-2 कांडी जर वर राहिली तर त्यातून येणारी जी फूट आहे त्याचं गाळपशा ऊसामध्ये रूपांतर होतं. ते एक कारण आहे की एकरी 45,000 40 ते 45,000 ऊस आपल्याला खोडव्यामध्ये निघत नाही. 31,000 निघतात, 25,000 ते 30,000 ऊस निघतो. त्यामुळे खोडव्याचं उत्पादन कमी निघतं. त्यासाठी ऊस तोड करत असताना त्याचं मुकदमान व्यवस्थित लक्ष देऊन जर तोडणी व्यवस्थित खरडून जमिनीला केली तर जमिनी खालून जो येणारा फुटवा आहे त्याचं गाळपशा ऊसामध्ये रूपांतर होतं आणि एकरी ऊस संख्या व्यवस्थित मिळून त्या ठिकाणी आपल्याला खोडव्याचं उत्पादन चांगलं मिळू शकतं. तर ही कारण आहे, खोडवा उत्पादन कमी निघण्याची कारण आहे. 25 ते 30 टन ॲव्हरेज खोडव्याचं निघतं जर सरासर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर त्यासाठी खोडवा उत्पादन जास्तीत जास्त निघावं म्हणून एक साधारण प्रामुख्याने 4 ते 5 कामं जर आपण लागण तुटल्यानंतर केली तर त्या ठिकाणी लागणीपेक्षा सुद्धा खोडवा चांगला घेतलेला आहे. सुरेश नाकापडे असतील, त्यांनी 6x2 वर लागण केली, त्यांनी त्याचं 112 टन खोडाचं उत्पादन घेतलेलं आहे. त्यांना त्यासाठी ऊसभूषण पुरस्कार मिळाला आहे, VSIचा पुरस्कार मिळाला आहे खोडवा उत्पादन जास्त काढण्यासाठी. तर त्याच्यामध्ये आपल्याला ऊस तुटून गेल्यानंतर किंवा तो ऊस तुटत असताना ज्यावेळेस कांड्या वेचायचं किंवा पाचट सरायचं काम चालू असतं त्यावेळेस जरी आपण एक 4-5 कामं लगेच जर केली तर खोडव्याचं उत्पादन चांगलं निघू शकतं. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे अतिशय महत्वाचा, पाचटाचं आच्छादन करणं. तर पाचटाचं आच्छादन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये जैविक, सेंद्रिय आणि जैविक, रासायनिक आणि भौतिक गुणधर्म त्या ठिकाणी जमिनीची सुधारतात, त्यामुळे उत्पादन चांगलं येतं. पाचटाचं आच्छादन केल्यामुळे ओल राहते जमिनीमध्ये, वापसा राहतो, मुळी चांगली फुटते, ॲक्टिव्ह मुळी चांगली फुटते, पांढरी मुळी चांगली फुटते. ओल राहिल्यामुळं पाण्याच्या पाळ्यामध्ये अंतर जरी वाढवलं तरी कमी पाण्याच्या पाळ्यामध्ये ऊसाचं उत्पादन चांगलं होतं. तर त्याच्यामध्ये साधारण 14 ते 16 पाण्याच्या पाळ्या जरी दिल्या तरी ऊसाचं खोडवा ऊसाचं उत्पादन चांगलं निघतं. एरवी आपल्याला 25 ते 30 पाण्याच्या पाळ्या द्यावा लागतात खोडव्याला, पण त्या ठिकाणी 10 पाण्याच्या पाळ्याची बचत होते. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी विजेची बचत होते, 100-150 युनिट वीज बसते. म्हणजे हा एक खर्च वाचतोय पाचटाचं आच्छादन केल्यामुळे. तर पाचट आच्छादन करत असताना कशा पद्धतीने करावं त्याला तंत्र आहे. आपण 3 प्रकारे पाचटाचं आच्छादन पाचट ठेवू शकतो. जर 4 ते 4.5 फूट त्या ठिकाणी 2 सरीतलं अंतर असेल, 4 फुटाचं फूट, तर 3-3.5 टन लागणीत निघालं पाचट ऊस गेल्यानंतर ते आपण चांगलं बससरीमध्ये बसू शकतो. त्याच्यामध्ये 3 पद्धतीमध्ये पहिली पद्धत आहे अखंड पाचट सर्व सऱ्यामध्ये ठेवून. डॉक्टर भुई हे पाडगाव सूचन केंद्र शास्त्रज्ञ त्यांनी एक प्रयोग केलेला आहे. सर्व सऱ्यामध्ये त्यांनी अखंड पाचट ठेवलं आणि पाहणीनं गोब घेऊन त्या ठिकाणी डोस दिला. म्हणजे प्रत्येक बेटाला एक डोस दिला, प्रत्येक बेटाला 2 वेळा डोस दिलेत. त्याच्यामध्ये म्हणजे ऊस तुटल्यानंतर 15 दिवसांनी एक डोस जर समजा डाव्या बगलाला दिला तर उजव्या बगलाला 3 महिन्यांनी एक डोस दिला. अशा 2च डोसमध्ये ऊसाचं खोडवा ऊसाचं उत्पादन त्यांनी चांगलं आणलेलं आहे. तर पाहणं गोब घेऊन डोस देण्यात त्याच्यामध्ये शास्त्र काय आहे तर सर्व ठिकाणी आपण सारखाच डोस टाकतो, माथ्यात डोस करतो. प्रत्येक बेटाच्या जवळ एक विधभर अंतरावर किंवा 15 सेंटीमीटर अंतरावर त्या ठिकाणी पहार मिळते VSIची खोडवा डोस देण्यासाठी, खताचा डोस देण्यासाठी रासायनिक खताचा. त्याच्यामध्ये पाहणं गोब घेऊन आपण डोस दिला तर एक तर तो डोस माथ्यावर होतोय, वाहून जात नाही, एकसारखा सगळीकडे डोस दिला गेल्यामुळं एकसारखा फुटवा त्या ठिकाणी टेबल टॉप जो आपण म्हणतो असा खोडवा त्या ठिकाणी येतो आणि 5 ते 7 टन उत्पादन वाढतं. खत वाहून पण जातं, मुळी चांगली फुटते त्यामुळे. तर हे अखंड पाचट सर्व सऱ्यात ठेवून अशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन करू शकतो. त्यानंतर दुसरी पद्धत आहे एकाडे एक सरीमध्ये पाचट ठेवून. म्हणजे साधारण पहिल्या, तिसऱ्या, 5व्या, 7व्या सरीत जर आपण पाचट ठेवलं तर दुसऱ्या, 4थ्या, 6व्या, 8व्या, 10व्या सरीत आपण त्या ठिकाणी बागला फोडू शकतो आणि ज्या ठिकाणी बागला फोडले त्या ठिकाणी आपण खत आणि पाण्याचं नियोजन करू शकतो. अशा पद्धतीने एकाडे एक सरीत पाचट ठेवून सुद्धा आपण पाचटाचं व्यवस्थापन करू शकतो. पाचट व्यवस्थापनाची तिसरी पद्धत आहे ती म्हणजे पाचट कुट्टा करून सर्व सगळ्या पाचटाचा कुट्टा करायचा आणि सर्व बागला बैलचालित नांगरानं किंवा कल्टिवेटरनं बागला वापशावरती बागला फोडायचा. अशा पद्धतीनं आपण पाचटाचं
तीन पद्धतीनं नियोजन करू शकतो. तिन्ही पद्धतीमध्ये आपण 5 1 गुणी युरिया, 1 गुणी युरिया आणि 1 गुणी सुपर विस्कटायचं सकाळच्या वेळी प्रति एकरी. आणि ज्यावेळेस दावा पडलेला असतो गोल असते थोडीशी सकाळी विस्कटायचं, संध्याकाळी 1-2 लिटर त्या ठिकाणी कुजवून जीवाणूची फवारणी जर आपण 5 केली तर पाचट लवकर कुजतं. पाचट व्यवस्थापन करत असताना त्या ठिकाणी आपण 5 सेंद्रिय खताचा डोस देत असताना 5 द्यायचा. 1-2 ट्रॉली किंवा 3 ट्रॉली आपण जर फ्रेशमड कंपोस्ट असेल किंवा शेणखत असेल 5 विस्कटायचे आणि पाणी देताना ते तुडवायचे. पाचट सुरुवातीचे 1-2 महिने पाचट जरा त्रास देतो, परंतु जर आपण दर महिन्याला जर छोटा रोटावेटर त्या ठिकाणी 5 छोटा ट्रॅक्टर फिरवला, रोटावेटर फिरवला तर पाचट 1-2 महिन्यात चांगलं कुजतं. अशा पद्धतीनं 5 त्या ठिकाणी नियोजन करून आपण फळ उत्पादन वाढवू शकतो. हा झाला पहिला मुद्दा की पाचटाचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल माहिती या ठिकाणी दिली. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, अतिशय महत्वाचा मुद्दा, जमिनीलगत बुडकीची छाटणी करून घ्यायची. जमिनीलगत बुडका का छाटायचा आहे तर गाळपक्षम ऊस निर्माण होण्यासाठी जमिनी खालूनच त्या ठिकाणी फूट आली पाहिजे. त्यासाठी जर मागील वर्षी जर बोंडा चांगला झाला असेल म्हणजे मध्यम भारी जमीन असेल आणि बोंडा जर चांगला म्हणजे बांधणीमध्ये बोंडा चांगला झाला असेल तर आपण म्हशीच्या सहाय्याने सुद्धा बुडका छाटणी त्या ठिकाणी करू शकतो. बुडका छाटणी करत असताना 1-2 इंच आपण जमिनीच्या खालून बुडका छाटला गेला पाहिजे, जेणेकरून जमिनीच्या खालच्या डोळ्यातनं फूट आली पाहिजे. म्हणजे ऊस तुटून गेल्यानंतर 5 ते 7 दिवसामध्ये आपण ही बुडका छाटणी करून घ्यायची मशीनच्या सहाय्याने जर भारी जमीन असेल. परंतु जमीन जर हलकी असेल तर त्या ठिकाणी आपण कोयत्याच्या सहाय्याने वेसाचा कोयता मिळतो त्या कोयत्याच्या सहाय्याने आपण त्या ठिकाणी बुडका छाटणी जमिनीच्या खाली 1-2 इंच करून घ्यायची, जेणेकरून बांधावर शेतकऱ्याला वाटलं पाहिजे की हे खोडवा मोडणार असेल का. अशा पद्धतीने बुडक्याची छाटणी जमिनी खालून करून घ्यायची म्हणजे त्या ठिकाणी उगवण पूर्ण आहे, कारण त्या ठिकाणी 10 ते 15 कांडी असते जमिनीच्या खाली. आणि जर छाटणी केली तर 40 ते 45 ऊस आपल्याला त्या ठिकाणी गाळपक्षम ऊस मिळणार. त्यासाठी बुडका छाटणी जमिनीलगत करून घेणं अतिशय महत्वाचं. बुडका छाटणी केल्यानंतर त्यातनं जो रस येतो त्यामुळे कीड रोग येण्याची शक्यता असते. त्यासाठी त्याच्यावर पंपाला 30 मिली क्लोरो, 30 ग्रॅम 22 टीम आणि 75 ml वसंत ऊर्जेची जर बुडक्यावरती फवारणी करून घेतली तर फुटवा अतिशय चांगला येतो, रोग किडी येत नाही, संपूर्ण फूट त्या ठिकाणी उगवून येते. हा झाला जमिनीलगत बुडका छाटणी हा मुद्दा. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे वापशावर बागला फोडणे. मागाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण अखंड पाचट सर्व साऱ्यात ठेवला असेल त्या ठिकाणी बागला फोडायची गरज नाहीये, पारीनं गोबगोबून डोस द्यायचे. जर एकाडे एक सरीत जर आपण पाचट ठेवला असेल किंवा जर पाचट कुटा केला असेल तर त्या ठिकाणी बंचरीत नांगरणं किंवा कल्टिवेटरनं ट्रॅक्टर कल्टिवेटर जोडा दात काढून त्या ठिकाणी आपण बागला फोडून त्या ठिकाणी खताचा डोस आणि पाणी त्या ठिकाणी बागला फोडलेल्या ठिकाणी द्यायचे. अशा पद्धतीने आपण वापशावरती जमिनीच्या बागला फोडायच्या. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे रासायनिक खताचा संतुलित वापर. तर ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे जमीन कशी आहे, हलकी आहे, मध्यम आहे, भारी आहे, चुनखडीचं प्रमाण किती आहे त्यानुसार खताचा वापर आपण, अल्कलाईन आहे, ऍसिडिक आहे त्यानुसार खताचा वापर करायचा. जर जमीन अल्कलाईन असेल, पीएच जास्त वाढलेलं आपल्या बागातल्या जमिनीचं 8-8.5 पीएच आहे त्यासाठी 24-24-01 चांगला आहे. युरिया पण चांगला आहे, ऍसिडिक आहे. चुनखडीचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी आपण 1846 चा वापर केला तर चांगलं त्यामध्ये रिझल्ट मिळतो. हे शास्त्र सांगते, बीएसआय पाडेगाव संशोधन केंद्रीय विद्यापीठाने सांगितलं. चुनखडीचं प्रमाण असेल तर 1846 पोटॅशचा वापर करा डोससाठी. अल्कलाईन जमीन असेल तर 24-24-1846 पोटॅशचा वापर करा, युरिया अमोनियम सल्फेटचा वापर करा. जर हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी सिंगल सरळ खताचा वापर करा म्हणजे युरिया, सुपर, पोटॅश मिक्स फर्टिलायझरचा वापर करू. तर त्याच्यामध्ये त्या पद्धतीने आपण खतं घ्यायचे. खतं घेत असताना आपण बागला फोडलेल्या ठिकाणी किंवा पारीने घेऊन खतं देणार आहे तर त्याच्यामध्ये जर आपण डोस बघितला तर ऊस तुटून गेल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये जर आपण 24-24-0 वापर करून डोस देणार असेल तर 3 गुणी 24-24-0, 1 गुणी युरिया, 1 गुणी पोटॅश, 1 गुणी 1846 घ्यायचे ते मात्याड करून टाकायचं. जर आपण 1846 घेणार असेल तर 1-2 गुणी 1846, 1.5 गुणी पोटॅश, 1.5 गुणी अमोनियम सल्फेट, 1.5 गुणी युरिया असा डोस त्या ठिकाणी बसतो. त्यानंतर तिसरा प्रकार आहे जर चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर 1846 युरिया, अमोनियम सल्फेट आणि पोटॅशचा वापर चुनखडीचं प्रमाण असेल. आणि जर हलकी जमीन असेल तर त्या ठिकाणी 2 गुणी युरिया, 5 गुणी सुपर, 1 गुणी पोटॅश, 1 गुणी अमोनियम सल्फेट असा डोस घ्यायचा. तर अशा पद्धतीनं
जर 10-20 जर स्मार्टेक्स मधलं 10-20 असेल तर 3 गुणी 10-20 1.5 गुणी युरिया आणि 1 गुणी अमोनियम सल्फेट असा डोस त्या ठिकाणी द्यायचा आणि हा डोस आपल्याला 3 महिन्यांनी रिपीट करायचा. हे जे रासायनिक खत आहे ह्याच्यामध्ये आवर्जून 2 गुणी सिलिकॉन मिक्स करायला विसरायचं नाही, कारण सिलिकॉन अतिशय महत्वाचं आहे. युरिया एवढं सिलिकॉन लागतं. प्लास्टरमध्ये सिलिकॉन असतं, नो डाऊट 0.3% सिलिकॉन आहे त्या ठिकाणी. जर 3-4 टन 5 असेल 10-12 किलो सिलिकॉन त्यातलं बी मिळणार आहे. कुजवल आपण कुजवल करतोय त्यावेळेस कुजून सिलिकॉन आपल्याला त्या ठिकाणी. सिलिकॉन अतिशय महत्वाचा घटक आहे. युरिया नायट्रोजन एवढं सिलिकॉन लागतं. रोग कीड नियंत्रण, कणखरपणा आणणे, आपटेक वाढवणे हे सिलिकॉनचं काम आहे त्या ठिकाणी. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या जाती होत्या त्या असं त्यांचं पात बघितलं तुम्ही तर चमकत होतं, असं काच असल्यासारखं चमकायचं. आता जर सिलिकॉनचं जसं प्रमाण कमी झालंय तसं जसं रोग कीडचा प्रादुर्भाव वाढलाय, आपटेक वाढलाय, पानाशी मलूल झाले, त्यासाठी सिलिकॉन अतिशय महत्वाचं आहे. तर एकरी 2 गुणी सिलिकॉन ह्या डोस बरोबर द्यायचे. कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर 40 किलो, गंधक 15 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो, फ्युमिक ऍसिड 5 किलो, मायक्रोन्यूट्रंट 20 किलो आणि एखादं कीटकनाशक घ्यायचं. त्याच्यामध्ये रिजंट 10 किलो घ्या किंवा रिजंट म्हणजे पिप्रोनिल 10 किलो घ्या किंवा 5 किलो फर्टिरा घ्या, 8 किलो फर्टिरा घ्या किंवा 5 किलो कार्टेन हायड्रोक्लोराइड घ्या. कोणतंही कीटकनाशक घ्या, प्रशोषक किडी, आळी, खोडकीड वगैरे त्यासाठी, टॉक्सिड बॉर्डर वगैरे त्यासाठी येऊ नये म्हणून त्या ठिकाणी ते कीटकनाशक घ्यायचे. एक अर्धा टन शेणखत घ्यायचे, त्यात हा सगळा डोस मिक्स करायचा आहे. त्याला ऑर्गॅनिक कोटिंग करायचं. शास्त्र असं आहे की रासायनिक खताला ऑर्गॅनिक कोटिंग करून मातीत केल्यानंतर रान फुलल्यावर 1-2 दिवसानं पाणी द्यायचं असतं. असं एक शास्त्र सांग. त्यासाठी सेंद्रिय खताचं कोटिंग करायचं. जर जमल्यास 5 गुणी त्या ठिकाणी निंबोळी पेंट वापरायचं. जर निंबोळी पेंट वापरणार असाल तर पीव्हीएम तुम्ही गंधक मिक्स न करणार नसाल, निंबोळी पेंट वापरणार असाल तर त्या ठिकाणी तुम्ही 2 ते 3 किलो पीव्हीएम जरी घेतलं, 5 गुणी निंबोळी पेंट मिक्स करून 1-2 दिवस पुरवलं तर तो सुद्धा डोस तुम्ही त्यात मिक्स करून तुम्ही मातीत करू शकता. अशा पद्धतीनं 15 दिवसातला पहिला डोस हा पाहिलेनं गोब घेऊन एका बगलाला द्या, 3 महिन्यांनी दुसऱ्या बगलाला द्या किंवा ज्या ठिकाणी बगला पडल्यात त्या ठिकाणी हा डोस माथ्याड करून टाका. हे 2 डोस आणि 1.5 महिन्याचा बुजवटा असतोय. त्या बुजवट्याला पण डोस घ्यायचा आहे. खोडव्याचा बुजवटा म्हणजे साधारण लवकर थोडासा 1.5 महिन्यांनी बुजवटा करावा लागतो, कारण 1.5 महिन्याचा आधीच मुळी तयार असते. म्हणजे 3 महिन्याचा बुजवटा लागली जातो, 1.5 महिन्यांनी करायचा. तर त्याच्यामध्ये 1.5 गुणी युरिया, 1 गुणी अमोनियम सल्फेट, 1 गुणी पोटॅश, 1 गुणी 1846 अर्धा टन सेंद्रिय खतामध्ये मिक्स करायचं, मातीत टाकायचं. अशा पद्धतीनं डोसेस 3 डोसेस आपण देतोय. 15 दिवसांनी लागण तुटल्यावर 1.5 महिन्याचा बुजवटा आणि 3 महिन्यांनी जो डोस 15 दिवसांनी दिलाय तोच डोस रिपीट करायचा. अशा पद्धतीने डोस द्यायचे. 3 वेळा आपण रासायनिक खत मातीत करणार आहे. सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून रासायनिक खत आपण मातीत करतो. तर 3 वेळा आपण त्या ठिकाणी जीवाणू पण द्यायचे. म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन त्या ठिकाणी होणार आहे. आणि अतिशय महत्वाचं, वातावरण हवामान आपल्या हातात नसतं, जमीन ही फुटाफुटाला बदलते ते आपल्या हातात नसतं. म्हणून संजीवकाचा वापर त्या ठिकाणी संजीवकाच्या 4 फवारणी करायच्या. 30व्या दिवशी, 50व्या दिवशी, 70व्या दिवशी, 90व्या दिवशी 4 फवारणी आपण त्या ठिकाणी संजीवकाची द्यायच्या. 3 ते 4 डोस आपण जीवाणूची त्या ठिकाणी देणार आहे, आळवणे करणार आहे. तर हे डोस काय आहे आणि संजीवकाची फवारणी काय आहे ते थोडक्यात सांगतो. थोडक्यात संपवायचं म्हणून थोडक्यात सांगतो. खोडवा व्यवस्थापनामध्ये 50 टनाच्या वर उत्पादन हे निघणार गॅरंटेड तुटाळ विचारणार आहे आपण, पुढचा मुद्दा आहे तो. परंतु अगोदर आपण संजीवकाचा माहिती किंवा रासायनिक खतानंतर आपण तुटाळ, जर 2 फुटाच्या वरचं तुटाळ असेल तर त्या ठिकाणी खड्डा घ्यायचा आहे, एक बादलीवर पाणी वाचायचं, बॅटाने तुटाळ सांधायचं. अतिशय महत्वाचं, बॅटाने त्या ठिकाणी तुटाळ सांधायचं. माती चांगली दाबून घ्यायची. 3-4 दिवसाला गरगरीत पाणी घेऊन घ्यायचं, म्हणजे बेट लवकर सेट होतं. ते बॅटाने तुटाळ सांधायचं 2 फुटाच्या वरचं. 2-5 हजार त्या ठिकाणी खर्च जरी आला, रोप वापरून तुम्ही त्या ठिकाणी जर तुटाळ सांगताय तर आपल्याला हे तो आपला 40 ते 45 हजार संख्या त्या ठिकाणी खोडव्याची आपल्याला आली पाहिजे. त्यासाठी तुटाळ पण सांधलं गेलं पाहिजे. महत्वाचा मुद्दा आहे अतिशय, तुटाळ सांधलं गेलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा मी सांगितलं संजीवक फवारणी आळवणे. तर संजीवकाची फवारणी करत असताना 30व्या दिवशी आपण 5-5 ग्रॅम GA6BA घ्यायचे, 50व्या दिवशी 7-7 ग्रॅम GA6BA घ्यायचे, 70व्या दिवशी 9-9 ग्रॅम GN6BA घ्यायचे आणि 90व्या दिवशी 11-11 ग्रॅम GN6BA घ्यायचे. स्टँडर्ड कंपनीचं घ्यायचे. हे GA6BA घेत असताना स्टॉक सोल्युशन बनवावं लागतं. त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस 30व्या दिवशी फवारणी घेणार आहे, ऊस तुटून गेल्यानंतर ज्यावेळेस डोसेस करताय तुम्ही, ऊस तुटून गेल्यानंतर 30व्या दिवशी फवारणी, त्याच्यामध्ये तुम्हाला साधारण 6 ते 7 पंप त्या ठिकाणी लागतात. 50व्या दिवशी 9 पंप लागतील, 70व्या दिवशी 11 पंप, 90व्या दिवशी 13 पंप लागतील फवारण्यासाठी. मग जेवढी पंपाची संख्या आहे तेवढे लिटर आपण स्टॉक सोल्युशन घ्यायचं, बनवून घ्यायचं. GN6BAचं फवारणी करण्याची जी पद्धत आहे, अगोदर GN6BAचं स्टॉक सोल्युशन करून घ्यायचं. तर 30व्या दिवशी आपण जी फवारणी आहे
त्याला साधारण 5 ते 7 पंप लागत असतील तर 5 लिटरच त्या ठिकाणी GN6BA स्टॉक सोल्युशन बनवून घ्यायचं. 5 लिटर पाण्यात GN6BA विरघळून घ्यायचं त्याच्या सॉल्व्हंटमध्ये आणि ते 5 लिटर सोल्युशन करायचं. 1-1 लिटर ते सोल्युशन प्रत्येक पंपामध्ये 5 लिटर पाण्याचा पंप आहे 14 लिटर भरून घ्यायचं. 1 लिटर हे पहिल्यांदा स्टॉक सोल्युशन टाकायचं GN6BA. त्यानंतर त्यात वसंत ऊर्जा मिक्स करायचं. प्रत्येक फवारणीला वसंत ऊर्जा रेकमेंडेशन आहे विद्यापीठाचं संशोधन केंद्राचं आणि VSI वसंत शुगर इन्स्टिट्यूट मी बनवलेलं वसंत ऊर्जा हे बायोस्टिम्युलंट आहे. अतिशय चांगला त्याचा रिझल्ट आहे. भाभा ॲटॉमिक रिसर्च स्टेशन आणि VSI दोघांच्या कॉम्बिनेशनने ते वसंत ऊर्जा तयार करण्यात आलेला आहे आणि फार सुंदर रिझल्ट आलेले आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला पंपाला 75 मिली वसंत ऊर्जा मिक्स करून घ्यायचे. 30 मिली क्लोरोफॉस आणि 20% 30 मिली क्लोरोफॉस आणि 30 ग्रॅम पर्यंत 22 शेवटी टाकायचं आणि त्याच्यामध्ये 12-1-0 1 किलो सुरुवातीच्या फवारणीला, दुसऱ्या फवारणीला 2 किलो 12-1-0, तिसऱ्या फवारणीला 1 किलो 13-0-45 आणि चौथ्या फवारणीला 2 किलो 13-0-45 अशा पद्धतीने 12-1-0 2 वेळा आणि 13-0-45 2 वेळा घ्यायचं. वसंत ऊर्जा वापरलं तर मायक्रोन्यूट्रिएंट मिक्स करायचं नाही त्यात, कारण ते चालत नाही, कॉम्बिनेशन औषध फुटतं. मायक्रोन्यूट्रिएंट बरोबर वसंत ऊर्जा घ्यायचं नाही. मायक्रोन्यूट्रिएंट घेणार असेल तर वसंत ऊर्जा मिक्स करायचं नाही त्या फवारणीच्या औषधात. पहिल्यांदा स्टॉक सोल्युशन टाकायचं पंपात, दुसऱ्यांदा वसंत ऊर्जा, तिसऱ्यांदा खत, चौथ्यांदा कीटकनाशक बुरशीनाशक. वसंत ऊर्जा वापरलं तर मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचं. अशा पद्धतीनं कॉम्बिनेशन फवारणी तयार करायचे आणि 30व्या दिवशी सांगितलेल्या प्रमाणात GN6BA प्रमाण 50व्या दिवशी, 70व्या दिवशी आणि 90व्या दिवशी अशा पद्धतीने 4 फवारण्या खोडव्याला देऊन घ्यायच्या. म्हणजे वातावरण कसंही झालं, जमीन कशी असो तर आपटेक होतोच. हा जो फॉर्म्युला आहे GN6BA हा डॉक्टर जिमदार सरांनी सांगितलेला एकदम एक्सलंट रिझल्ट आहे. त्याचे 10 वर्ष झालं जे शेतकरी 100 प्रमाणावर घेतात उत्पादन खोडवायचं ते प्रत्येक जण GN6BA फॉर्म्युला वापरतो. हे झालं फवारण्या. आता आळवणीमध्ये खोडवा तुटून गेल्यानंतर 20व्या दिवशी एक आळवणी घ्यायची आहे जीवामृतची, 45व्या दिवशी आणि 5व्या दिवशी अशा 3 आळवण्या घ्यायच्या. 20व्या दिवशी जी आळवणी घ्यायची आहे त्याच्यामध्ये 200 लिटर जीवामृतमध्ये 1 गोणी 1840 आपण ते जीवामृत 8 दिवस मुरवतो ना, पाणी करतो 200 लिटर, त्याच्यामध्ये 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो डाळीचं पीठ, 2 किलो गुळ, सगळं 8 दिवस आपल्याला मुरवायचं आहे. ती क्लॉकवाईज आपण काठीनं डवळतो सावलीत ठेवून 8 दिवस. तर त्याच्या 8 दिवस व्हायच्या आधी 5व्या दिवशीच आपण 1 गोणी 1840 1 गोणी अमोनियम 8 गोणी पोटॅश त्यात मिक्स करायचं आणि 8व्या दिवशी ते गाळून ते जाळून देऊन घ्यायचे. 20व्या दिवशी ज्यावेळेस खोडव्याला 20 दिवस होते त्यावेळेस ही 8 दिवसात आपली मुरवण तयार झाली पाहिजे. म्हणजे 12व्या दिवशी खोडवा तुटून 12व्या दिवशी आपलं ते आपण जीवामृत तयार करायला सुरुवात करायचे आणि 17व्या दिवशी त्यात 1840 पोटॅशियम मिक्स करायचं, ते गाळून घेऊन 20व्या दिवशी त्याची आळवणी करायची. ही पहिली आळवणी. त्यानंतर 25व्या दिवशी दुसरी आळवणी आहे. त्या आळवणीमध्ये जीवामृत 200 लिटर, त्याच्यामध्ये 10 किलो मायक्रोन्यूट्रिएंट घ्यायचे. 5व्या दिवशी ते बी मिक्स करायचे आणि 8व्या दिवशी गाळून घेऊन ते आळवणी करायची. तिसरी जी आळवणी आहे ती 65 दिवसांनी आळवणी आहे. ऊस लागण तुटून गेल्यानंतर 5व्या दिवशी 200 लिटर जीवामृत घ्यायचे आणि NPK ट्रायको, NPK जीवाणू 1-1 लिटर आणि ट्रायकोडर्मा 1 ते 2 लिटर हे 5व्या दिवशी मिक्स करायचं. 8व्या दिवशी गाळून घेऊन त्याची आळवणी करायची. ही आळवणी तुम्ही दर 21-21 दिवसाला देऊ शकता. ऊस तुटेपर्यंत दिले तरी चालतं, जमीन चांगली होते, अपटेक चांगला होतो. अशा पद्धतीनं जर तुम्ही खोडव्याचं व्यवस्थापन करता तर आजपर्यंत सुरेश अण्णा कबाडे साहेब म्हणा किंवा डॉक्टर माने साहेब म्हणा किंवा डॉक्टर माने पाटील साहेब म्हणा किंवा डॉक्टर जिमदार सर म्हणा, या सगळ्यांनी अशा पद्धतीनं थोडक्यात रिकमेंडेशन दिलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी चांगल्या अगदी 100 टन 110 टनापर्यंत पण खोडव्याचं उत्पादन त्या ठिकाणी घेतलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करा. काय अडचण आल्यास माझा तुम्हाला मोबाईल नंबर देतो, त्याला व्हॉट्सअपला मला काय पाठवा आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल खोडवा व्यवस्थापनाबद्दल तर मी तुम्हाला तिथं इत्तमूत माहिती देईल. माझा नंबर घ्या 96 73 51 10 13. प्रवीण देशमुख, अकलूज.